आज बनवले देवांसाठी ना हेल्दी पॅनकेक. ते कसे बनवले दाखवते पुढं. पण त्याच्या पहिले काय केलं, तर इथं मी सोप्याचे कव्हर आहे ना काढून घेतलेले आहे. दिवाळीपासून सोप्यावरती टाकलेले होते, तेव्हापासून धुतलेच नाही. तर इथं धुण्यासाठी काढून घेतले आणि सोप्यावरची जी धूळ होती ना, तर ती ह्या ब्रशच्या साहाय्यानं काढून घेतलेली आहे. तर एकदम छान अशा ब्रशच्या साहाय्याने ना ती धूळ काढल्या जाते. त्याच्यानंतर सोप्याचा जो खालचा भाग आहे, तर तोही झाडूच्या साहाय्यानं व्यवस्थित झाडून घेतला आणि थोडंसं टीव्ही युनिट क्लीन करून घेतलेलं आहे. ज्या वस्तू खराब झालेल्या होत्या त्या व्यवस्थित स्वच्छ करून ठेवल्या. त्याच्यानंतर पोछा मारला. बाहेर आले, झाडांना थोडीशी पाण्यानं अंघोळ घातली, म्हणजे झाडांवरली धूळसुद्धा काढून घेतलेली आहे. दररोज आपण असं झाडांवरती पाणी थोडी स्प्रेड केलं ना, तर त्याच्यामुळं झाडांची ग्रोथ खूप छान होते. त्याच्यानंतर लगेच घरात आले. तर इथं मी कटिंग करायला घेतलेली होती. तर त्याच्यामध्ये मी कांदा कट केला, टमाटर कट केलं, हिरवी मिरची आणि थोडीशी पत्ताकोबी. बऱ्याच भाज्या मुलांना आवडत नाही, पण या पद्धतीनं आपण जर बनवलं ना, मुलं नक्कीच आवडीनं खातात. तर इथं डाळ आणि तांदूळ रात्री भिजत टाकलेले होते, ते मिक्सरला ग्राइंड केले आणि इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी तुम्हाला बीट दाखवलं. सहसा मुलं बीट खात नाही, पण खिसून जर टाकलं ना, तर नक्कीच ते खातात. तर जे कट केलेलं होतं ते पूर्ण त्या मिश्रणामध्ये टाकून दिलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि इथे हे बॅटर ह्या पद्धतीनं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर लगेच मी इथं तवा टेकवला, त्याच्यावरती थोडंसं तेल ॲड केलं, तेल चांगलं पसरून घेतलं आणि आपण ज्या पद्धतीनं पॅनकेक बनवतो ना, तर त्या पद्धतीने हे असे टाकून दिलेले सेम पॅनकेकसारखे, फक्त हे ह्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल असल्यामुळं याला मी नाव दिलेलं आहे पॅनकेक. तर इथं हे बघा देवांशला पॅनकेकच वाटत होते आणि तो मस्त आवडीनं त्यानं ते खाल्लेसुद्धा. अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली, खूप हेल्दी. तर आमच्या इथं छोटासा मेला लागला होता, तर संध्याकाळी आम्ही तिथेच आलेलो होतो. माझ्या मैत्रिणीसोबत आलेलो होता, देवांश पण होता, देवांचे पप्पा पण आलेले होते. त्यांची फॅमिली होती आणि आमचीही फॅमिली होती. थोडासा इथं एन्जॉय केला, पाळणे खेळले, त्याच्यानंतर घरी आलो. कसा वाटला मी ब्लॉग कमेंट करून सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय.